नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। मैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पिठलं। तर आज आपण अगदी गरमागरम आणि वेगळ्या पद्धतीने असं पिठलं तयार करणार आहोत। तर या ठिकाणी मी जे पिठलं करणार आहे ते ढोबळी मिरचीचं पिठलं करणार आहे। तर येथे मी 2 मोठ्या ढोबळ्या मिरच्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यातल्या बिया काढलेल्या आहेत। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूण आणि या ठिकाणी ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते 4 ते 5 घेतलेले आहेत, कारण ह्या मिरच्या एकदम कवळ्या आहेत आणि तिखट कमी आहेत। सुरुवातीला मी या ठिकाणी ह्या मिरच्या, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची पेस्ट करून घेणार आहे। तर इथे बघू शकता, इथे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, एक पळी तेल घालत आहे याच्यामध्ये, त्यानंतर जिरे घालत आहे, ते कढीपत्ता घेतलेला आहे तो मी या ठिकाणी घालत आहे। त्याच्यामध्ये मी हा जो कांदा आहे तो भाजून घेणार आहे। कांदा अगदी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे। हे वाटण भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ही जी ढोबळी मिरची आहे ती याच्यामध्ये अगदी चांगली घालून घ्यायची आहे। जी तेलात भाजेपर्यंत या ठिकाणी मी या पळीने 2 पळी बेसन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे, याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून पिठलं करताना आपल्या त्यामध्ये गाठी होणार नाही। तर इथे बघू शकता अशा पद्धतीचा हा घोळ तयार केलेला आहे। आपली जी ढोबळी मिरची आहे ती बऱ्यापैकी मऊ झालेली आहे, अजून थोडा वेळ याला भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे, पाऊण चमचा, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। लाल मिरची पावडर जी आहे ती मी छोटा 1 चमचा घालती आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। चांगली वाफ काढायची आहे, मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो कमी होतो। तर इथे बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे। यामध्ये हा जो बेसनचा घोळ आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखं हलवायचं आहे, कारण बेसन हे लगेच पाणी ऑब्झर्व करतं। तर आता याला आपण आणखी एकदा 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे गरमागरम हे जे पिठलं आहे ते खाण्यासाठी तयार होतं। तर ते बघू शकता, हे पिठलं मस्त असं बेसनचं पिठलं तयार झालेलं आहे। ते तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं ढोबळी मिरचीचं पिठलं तयार करून झालेलं आहे आणि गरमागरम ते खायचं आहे भाकरी चपाती बरोबर। तर ही जी ढोबळी मिरचीची रेसिपी आहे, साधी सोपी रेसिपी, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही करून पहा आणि कमेंटद्वारे मला सांगा। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।